शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील ह्या वर्षी टोमॅटो पिकाची लागवड करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे। मिनिमम कॅरेटला 300 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये कॅरेटला रेट मिळवायचा असल्यास आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड नियोजन करतेवेळी व्हरायटीचं करावं लागतं। कारण व्हरायटी जर चुकली तर पुढे नियोजन फसून जातं। म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोमॅटो पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणार आहे। जवळपास 5 ते 10 व्हरायट्या यांची माहिती घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, मागील वर्षीचा अभ्यास। मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटो लावली आणि उन्हाळ्यात पाऊस पडला। एकंदरीतच काय, उन्हाची हीट आणि त्यात पाऊस यामुळे प्लॉट फेल गेले आणि एकंदरीतच उत्पादन घटलं। म्हणूनच ह्या वर्षी आपल्याला नियोजन करतेवेळी ह्या एप्रिल महिन्यामध्ये, ह्या मे महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करत असताना उन्हाळी प्लस पावसाळी अशा दोन्ही हंगामामधल्या व्हरायट्यांची लागवड करणं गरजेचं आहे। जर तुम्ही 1 एकर टोमॅटो करत असाल तर अर्धा एकर उन्हाळी आणि अर्धा एकर पावसाळीचं नियोजन करा। किंवा मी आता तुम्हाला ज्या 5 ते 10 व्हरायट्या सांगतो यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची निवड करू शकता। मग नेमकी व्हरायटी आहे तरी कोणत्या, तुमच्याही परिचयाच्या आहेत, माझ्याही परिचयाच्या आहेत। पण होतं काय, काही शेतकरी अशी कमेंट्स करतात की तुला कमिशन भेटलं का काय, तर त्या प्रत्येक शेतकऱ्याला जो आपल्याला निगेटिव्ह कमेंट्स करतो त्याला एक सांगणं आहे, तू टोमॅटो लावू नको, तू गाजरं लाव। आणि आता आपण माहितीला सुरुवात करूया। तर ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाळ्या प्लस पावसाळ्यामध्ये जी आपण टोमॅटो लावणार आहे, तर यावेळेस टोमॅटो पिकाची लागवड करतेवेळी व्हरायटी घेतेवेळी पहिली व्हरायटी सांगतो। ही करतेवेळी 6242 ही व्हरायटी आहे, ही लागवड करू शकतो। दुसरी व्हरायटी अथर्व असेल, तिसरी व्हरायटी कीर्तिमान असेल, चौथी व्हरायटी गुरु असेल, पाचवी व्हरायटी आर्यमान असेल, 6वी व्हरायटी अंसल असेल, 7वी व्हरायटी 1057 असेल, 8वी व्हरायटी विरांग असेल, 9वी व्हरायटी मेघदूत असेल, 10वी व्हरायटी साहू असेल, 11वी व्हरायटी बाहू असेल आणि 12वी व्हरायटी कीर्तिमान असेल। लक्षात घ्या, जवळपास 12 व्हरायट्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता लक्षात घ्या, प्रत्येक शेतकरी टोमॅटो पीक करत असतो, पण आता झालंय काय माहिती का, काही शेतकरी हंगामामध्येच लागवड केली जाते, तर काही शेतकरी आता ऑफ सीझन टोमॅटो पीक लावायला सुरुवात केलेली आहे। इथून मागे मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर आपण ऑफ सीझन पिकं करा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा अशी माहिती देत आलेलो आहे आणि आताही तेच झालेलं आहे। तुम्ही जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक शेतकरी कोणता ना कोणता शेतकरी टोमॅटो पीक करत असतो, जेणेकरून 4 पैसे कमावून त्याच्या पदरात पडते। पण येणाऱ्या काळामध्ये टोमॅटो पिकाला बाजारभाव हा थोडा कमी राहू शकतो, थोडाही जास्तही राहू शकतो, पण योग्य नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे। आता येणाऱ्या काळात मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर टोमॅटो पिकाला पहिली आळवणी, दुसरी आळवणी, तिसरी आळवणी म्हणजे ड्रिंचिंगचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे। ही माहिती आवडली, मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।